प्रभाग 5 हा आता काँग्रेसचा नाही तर भाजपचा बालेकिल्ला होणार. घराणेशाहीच्या नेत्यांवर आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा जोरदार प्रहार. खातुई जन्नत मदरशाचे संचालक मौलाना अनवर बरकाती यांचा भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा प्रभाग क्रमांक 5 आता भारतीय जनता पार्टीचा अभेद्य गड होणार आहे. काही नेते केवळ स्वतःचे पोट भरण्यासाठी आणि आपल्या पत्नी मुलांना राजकारणात टिकवण्यासाठी पक्षांतर करत आहेत, अशा शब्दात माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार राकेश शिंदे, राजकुमार कबाडे, मीनाक्षी चौगुले आणि बिस्मिल्ला शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत ते बोलत होते. यावेळी चांद कॉलनीसह विविध भागात भाजपच्या वतीनं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे: विकासाचा दावा. प्रभागाच्या विकासासाठी आपण स्वतः 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जे माजी नगरसेवक विकासाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. घराणेशाहीवर टीका. राजकारणाचा उपयोग केवळ कुटुंबाचे भले करण्यासाठी करणाऱ्या नेत्यांना जनता या निवडणुकीत धडा शिकवेल. विकासाचे आवाहन. ड्रेनेजसह प्रभागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वसमावेशक राजकारण. भाजप जातपात न मानता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाचा भाजपला पाठिंबा. यावेळी खातुई जन्नत मदरशाचे संचालक मौलाना अनवर बरकाती यांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिला. प्रभाग क्रमांक 5 मधील मुस्लिम समाजाने विकासाच्या पाठीशी उभे राहून भाजप उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळेस केले. या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असून भाजप उमेदवारांनी प्रचारात मोठी मुसंडी मारली आहे. तुम्ही बोलताय ते चांगलं झालं. मी पैसा दिला मागल्या वेळी पण नगरसेवकांना मी 1 कोटी रुपये दिले. त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली. कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला, आणि ते कामं चांगली करून घेतले. काय गडपलं झालं असेल तो जनता जाणतेच. पण हा बालेकिल्ला काँग्रेसचा, सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता, बरोबर ना. ज्यावेळी मी जतमधून वाढवलं तो पहिलं कमळ खुललं, आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे. त्यामुळं कोणाचा बालेकिल्ला कोणाचा राहत नाही आहे. वेळ आली की त्या पद्धतीनं होत राहतं. त्यामुळं हा बालेकिल्ला आता भाजपचाच होईल, भाजपचा राहील आणि भाजप तो विकास करेल. हमारे सांगली मिरज महानगर पालिका के इलेक्शन के मौके पर बीजेपी के हमारे मिरज सांगली महानगर पालिका के आमदार सुरेश भाई खाड़े साहब आज हमारे मदरसे पर विज़िट दिए, और ये बहुत अच्छी बात है कि उन्होंने कई दिनों हमारे इलाके में, हमारे वार्ड नंबर 5 में इन्होंने विज़िट दिए, और हमारे वार्ड का साहब ने भी बताया कि बहुत सारे मैंने काम किए इसके अंदर पूरी तरतीब के साथ में उन्होंने क्या बताया कि हमारे दो विकास के अंदर विकास वचन पूर्ववित्त के अंदर करीब 22 करोड़ रुपए इन सर ने यहाँ पर हमारे वार्ड के अंदर खर्च किए हैं मिरज के अंदर. ये बल्कि ये जितने भी यहाँ के जो नगर सेवक वगैरह थे उन्हीं के थ्रू उन्होंने पैसा देकर इसका विकास किए हैं, और आज यहाँ पर आए हैं. तो खैर मैं यही कहूँगा सब लोगों से कि सर जो काम कर रहे हैं ये चल रहा है, और ये चलती ट्रेन है. एक ऐसी ट्रेन है, चलती ट्रेन है कि हमको अगर मंजिल मकसूद तक जाना है तो ट्रेन में बैठेंगे तो हम लोग भी अपने जो भी काम है, काज है अपने इलाके के, या अपने इलाके को अच्छा डेवलपमेंट करना है, तो आज सर जिस पोस्ट पर है और जिस सत्ता के अंदर है, आज पूरे इंडिया के अंदर उसी की वाहवाह है, उसी का नाम हो रहा है. तो मैं सबसे गुजारिश करूँगा कि हम सुरेश भाई खाड़े के साथ में ये जो भी जितने भी नेता यहाँ पर उम्मीदवार थे ठहरे हुए हैं, इन सब का आप भरपूर सपोर्ट करें, भरपूर साथ दें, और मतदान इनका करें, और इंशाअल्लाह अजीज़ मिरज को आप और अच्छा तरह का डेवलपिंग पाएंगे. जैसे कि दरगाह वगैरह का काम के सर ने, और उसके बाद वड्डी वगैरह के साथ में बहुत जगह इलाके पर ब्रिज वगैरह के सर ने काम किए हैं. इतने काम किए कि पब्लिक को मालूम नहीं, पर लोग दूसरा उसका नहीं फ़ायदा उठा रहे हैं. तो मैं बस यही करूँगा कि आज सर हमारे यहाँ पर आए, मैं आपका थैंक्स करूँगा, आपका ममनून रहूँगा कि आप आकर हमारे इलाके में विज़िट दिए. और मैं कहूँगा जो भी बचे कुछ और काम है हमारा आपका सपोर्ट रहेगा, और जो भी हमारे बचे हुए काम है उसको भी आप पाया तक पहुँचाए. और इलेक्शन होने जा रहा है कि आप अगर चाहते रहेंगे कि हमारे मिरज का विकास हो, अच्छा काम हो, तो मैं यही कहूँगा कि चलती हुई ट्रेन में सब लोग बैठ जाएं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.